Hello students, engineering curve, one of the important topic point parabola and directrix focus method. पण आपण ऑलरेडी एक व्हिडिओ याआधी घेतलेला आहे की त्यामध्ये मी सांगितलं की इलिप्स पॅराबोला हायपरबोला हे तिन्ही कर्व डायरेक्ट्रिक्स फोकस मेथडने ड्रॉ करता येतात आणि त्याला फॉर्म्युला काय सगळ्यात मेन सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट जो आहे तो इसेंट्रिसिटी. ज्या स्टुडंटला डायरेक्ट्रिक्स फोकस मेथड मध्ये इसेंट्रिसिटी समजेल त्या स्टुडंटला इलिप्स असेल पॅराबोला असेल हायपरबोला असेल तिन्ही कर्व इझिली ड्रॉ करता येतील. त्यापैकी आपण एक आता बघणार आहोत पॅराबोला बाय डायरेक्ट्रिक्स फोकस मेथड. The question is, the problem statement is, draw a parabola when distance between directrix and focus is 60 mm. Draw parabola when distance between directrix and focus 60 mm. इसेंट्रिसिटी इथं दिली नाही आहे, कारण काय की आपल्याला माहिती आहे डिस्टन्स दिलंय डायरेक्ट्रिक्स फोकस मेथड मधलं. म्हणजे काय की ही लाईन जर डायरेक्ट्रिक्स असेल डी लाईन डी डॅश डायरेक्ट्रिक्स असं नाव देतो. सेंटर लाईन जी असते ती ऍक्सिस असते, हे तुम्हाला ड्रॉ करायचंय. ठीक आहे. आता डायरेक्ट्रिक्स आणि ही जी ऍक्सिस आहे त्या ऍक्सिस वर जो एक पॉइंट असेल फोकस पॉइंट F1 काय तर फोकस पॉइंट, आणि जो कर्व असेल पॅराबोला हायपरबोला इलिप्स जो काही असेल त्या कर्व वर जो पॉइंट असतो तो असतो व्ही म्हणजे व्हर्टेक्स पॉइंट. आता इन केस ऑफ पॅराबोला इसेंट्रिसिटी इज ऑलवेज इक्वल टू 1. जर इलिप्सचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला इसेंट्रिसिटी दिली जाते 2/3 किंवा 4/6 जे काही असेल ते 3/5 ही इसेंट्रिसिटी दिली जाते. तर इसेंट्रिसिटी काय असतं? इसेंट्रिसिटी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ फोकस पॉइंट फ्रॉम व्हर्टेक्स. हे जे डिस्टन्स असतं हे डिस्टन्स म्हणजे VF1 हे डिस्टन्स डिवायडेड बाय डिस्टन्स ऑफ पॉइंट व्हर्टेक्स पॉइंट फ्रॉम डायरेक्ट्रिक्स डिवायडेड बाय VD म्हणजे VF बाय VD. D म्हणजे डायरेक्ट्रिक्स. हे जे डिस्टन्स असेल हे असेल इसेंट्रिसिटी. याचा रेशो जो असेल तो असेल इसेंट्रिसिटी. या केस मध्ये पॅराबोला ड्रॉ करायला सांगितलाय आणि डिस्टन्स दिलंय बा डायरेक्ट्रिक्स पासून तर फोकस पर्यंत हे डिस्टन्स आहे 60 mm. 60 mm हे डिस्टन्स दिलेलं आहे. आता मग हे डी पासून व्ही पर्यंत डिस्टन्स किती असेल आणि व्ही पासून एफ पर्यंत किती असेल. वी नो दॅट इन केस ऑफ पॅराबोला अगेन आय एम रिपीटिंग इसेंट्रिसिटी इज इक्वल टू 1 ऑलवेज. मग ते तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये देतील किंवा देणार नाही. जरी नाही दिलं पण पॅराबोला ड्रॉ करायला सांगितलं त्या केसमध्ये इसेंट्रिसिटी 1च घ्यायची. आता ही E इज इक्वल टू 1 हे कधी येईल? हा रेशो ज्यावेळेस सॅटिस्फाईड होईल तेव्हा. ठीक आहे. हे व्यवस्थित समजून घ्या, कारण काय की पॅराबोलाच्या प्रॉब्लेम मध्ये जरी ते इझी असेल तरी सुद्धा इलिप्स आणि हायपरबोला मध्ये तुम्हाला ते कन्सिडर करावंच लागतं. ठीक आहे. आता हे जे डिस्टन्स टोटल 60 दिले डायरेक्ट्रिक्स टू फोकस, पण इसेंट्रिसिटी काय हे डिस्टन्स डिवायडेड बाय हे. ठीक आहे. म्हणजे VF बाय VD. तर 60 टोटल दिलेलं आहे. इसेंट्रिसिटी 1 कधी येईल? इसेंट्रिसिटी 1 कधी येईल? जर तुम्ही हे डिस्टन्स प्रॉपरली डिवाइड कराल त्यावेळेस. आणि या केसमध्ये जर 60 ला आपण जर डिवाइड असं केलं हे आणि हे डिस्टन्स 30/30. ठीक आहे. म्हणजे काय की VF डिस्टन्स 30 म्हणजे हे डिस्टन्स आणि VD डिस्टन्स म्हणजे डायरेक्ट्रिक्स पासून तर व्ही पॉइंट पर्यंत. व्ही हा व्हर्टेक्स पॉइंट जो असतो तो कुठल्याही कर्व वरचा असणारा कर्व वर असणारा एक पॉइंट तो व्हर्टेक्स पॉइंट. तर डायरेक्ट्रिक्स पासून व्हर्टेक्स हे डिस्टन्स असेल 30. जर तुम्ही 30/30 हे डिस्टन्स घेतलं VF बाय VD 30/30 तर आणि तरच इसेंट्रिसिटी ही 1 येणार आहे. ठीक आहे. 30/30 इज इक्वल टू 1. आपण जर ते डिवाइड केलं तर आता इलिप्सच्या वेळेस हे डिस्टन्स कमी असेल आणि हे जास्त असेल. हायपरबोलाच्या वेळेस रिव्हर्स हे डिस्टन्स कमी आणि तिकडचं जास्त. पण पॅराबोलाच्या वेळेस इसेंट्रिसिटी 1 असते ऑलवेज. प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये दिलेली असेल किंवा नसेल त्यामुळे आपल्याला हे डिस्टन्स इथं सेम घ्यावं लागेल. आता सेकंड पॉइंट असा डिस्टन्स इथे काय दिलंय की डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिक्स अँड फोकस 60 दिलंय. ठीक आहे. काही प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये असं होईल की ड्रॉ पॅराबोला व्हेन डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिक्स अँड व्हर्टेक्स इज 30 mm. मग तुम्हाला हे 30 घ्यायचंय आणि मग इसेंट्रिसिटी 1 असते म्हणून बाय डिफॉल्ट पुढचं पण 30 येईल. कधी कधी असं होईल की डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिक्स अँड फोकस दिस इज 40 mm 50 mm. मग तुम्हाला ते पुढचं पण 50 mm घ्यायचे, जे आधीचं असेल ते पुढचं.
तर हे डिस्टन्स 100 दिलेलं असेल, एसएमसीटी 1 आहे, तर 50-50 ते डिवाइड. ठीक आहे, हे कळलं का? मग तुम्हाला सगळ्यात पहिले तर एक व्हर्टिकल स्ट्रेट लाईन ड्रॉ करावी लागेल. त्यानंतर एक सेंटर पॉइंट घेऊन एक ऍक्सिस लाईन ड्रॉ करावी लागेल. त्या ऍक्सिस लाईनवर डी पासून डायरेक्ट पासून व्ही पॉइंट प्लॉट करायचा 30 mm वर, आणि व्ही पासून F1 पॉइंट प्लॉट करायचा 30 mm वर. कारण आपल्याला ते डिस्टन्स त्यांनी दिलेलं आहे. सध्या तात्पुरतं आता तुम्ही जर प्लॉट केलेले असतील तर मी सध्या काय करतो, हे रफ करतो, कारण आपली डायग्राम तिथे येणार आहे. आपण हे सगळ्यात शेवटी देऊयात. डायमेन्शन हे दिले गेलेच पाहिजे, आपण ते सगळ्यात शेवटी परत देणार आहोत. ठीक आहे, तर आता नेक्स्ट स्टेप जी असेल ती स्टेप बघा. हे व्ही आणि एफ पॉइंट हे आपण प्लॉट केल्याच्या नंतर त्यानंतर काय करायचंय की व्ही पॉइंट पासून एक व्हर्टिकल स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. व्ही पासून एक व्हर्टिकल स्ट्रेट लाईन ड्रॉ करा की डायरेक्ट्रिक्स लाईनला ती पॅरलल असेल. सेकंड थिंग, एफ पॉइंट पासून, ठीक आहे, एफ पॉइंट पासून एक आर्क तुम्हाला ड्रॉ करायचा. आता तो आर्क असेल कुठून असेल, व्ही पासून तर एफ पर्यंत डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं. ठीक आहे, व्ही एफ हे डिस्टन्स कंपास मध्ये घ्या आणि असं एक आर्क करा. ठीक आहे, या लाईनला जिथे कुठे टच होईल तिथे होईल. ठीक आहे, व्ही आणि एफ असा एक आपण आर्क केलेला आहे. ठीक आहे, या व्हर्टिकल लाईनला तो जिथे कुठे टच होईल त्या लाईनला तुम्ही नाव देऊ शकता पॉइंट ए. नाव कुठलंही द्या, हरकत नाहीये. ठीक आहे, आणि आता हे जे आहे इथून तुम्हाला काय करायचंय, पॉइंट ओ आणि ए जॉईन करा आणि एक्सटेंड करा. ठीक आहे, पॉइंट ओ आणि ए जॉईन करा आणि एक्सटेंड करा. ठीक आहे, मेथड बघा. आपण व्ही पासून व्हर्टिकली स्ट्रेट लाईन दिली, व्ही एफ डिस्टन्स कंपास मध्ये घेतलं, एक आर्क दिला, या पॉइंटला जिथे कुठे टच झाला तिथे आपण ए नाव दिलं, ओ ए जॉईन केली आणि एक्सटेंड केली. ठीक आहे, इथपर्यंत आपण प्रोसेस केलेली आहे. आता यानंतरची स्टेप अशी आहे की तुम्हाला व्ही एफ या हे जे काही डिस्टन्स आहे या डिस्टन्स मध्ये इक्वी डिस्टन्स घ्या किंवा रॅन्डम घ्या, कुठेही 2 पॉइंट घ्यायचे आहेत. डिस्टन्स कमी आहे 30 mm असे म्हणून आपण ते 2 पॉइंट घेतले. जर डिस्टन्स जास्त असेल तर तुम्ही 3 पॉइंट घेऊ शकता, 4 पॉइंट घेऊ शकता, हरकत नाही. ठीक आहे, डिस्टन्स कमी आहे ते 30 mm आहे म्हणून मग इथे 2 पॉइंट घेतले. इक्वी डिस्टन्स घ्या, थोडेसे प्लस मायनस असतील तरी चालते, पण इक्वी डिस्टन्स जर असतील तर म्हणजे इक्वल डिस्टन्सवर तर जो कर्व येणार आहे तो प्रॉपरली येईल. ठीक आहे, आणि आपण हे एफच्या पुढे पण अजून 1-2 पॉइंट घेऊ शकतो. ठीक आहे, 4 पॉइंट पर्यंत आपण घेतले. बघूया त्या 4 पॉइंट मध्ये पॅराबोलिक कर्व येतोय की नाही. ठीक आहे, जर नाही आला प्रॉपर तर अजून आपण 5th पॉइंट पण घेऊ शकतो, 6वा पॉइंट पण ऍड करू शकतो. सध्या 4 पॉइंट आहेत. मला असं वाटतं की 4 पॉइंट मध्ये ते डिस्टन्स किंवा तो जो कर्व आहे पॅराबोलिक कर्व येऊन जाईल. आपण डायरेक्टली फोकस मेथड स्टडी करत आहोत पॅराबोला ड्रॉ करण्यासाठी. हे पॉइंट आल्याच्या नंतर आता नेक्स्ट स्टेप अशी आहे की तुम्हाला प्रत्येक पॉइंट मधून व्हर्टिकली स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. बघा, 1 पॉइंट पासून व्हर्टिकल स्ट्रेट लाईन ड्रॉ करा. या 1 पॉइंट पासून आपण काय केलंय, व्हर्टिकली स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. ती लाईन या ओ ए लाईनला जिथे टच होतीये, ठीक आहे, तिथं 1 डॅश असं नाव दिलं. ठीक आहे, 1 डॅश हे डिस्टन्स आपण खाली पण तेवढंच घ्यायचं. या जेवढं आपण इथं 1 डॅश डिस्टन्स घेतलंय अगदी तेवढं डिस्टन्स खाली सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे. ओके, 1 पॉइंट मधून स्ट्रेट लाईन घेतली. ठीक आहे, या लाईनला जिथे टच होईल तिथे 1 डॅश असं नाव दिलं. हे डिस्टन्स सेम डिस्टन्स खाली पण असेल एवढं बघायचं. ओके, सो 1 पॉइंट पासून स्ट्रेट व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली आहे. ओ ए या लाईनला जिथं टच झाली तिथं 1 डॅश असं आपण नाव दिलेलं आहे. आता पुढची प्रोसेस नीट बघा, तुम्हाला ही प्रोसेस रिपीट करायची बऱ्याच वेळेस. 2 पॉइंट मधून पण स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, जिथे या लाईनला टच होईल 2 डॅश नाव येईल. 3 पॉइंट पासून पण करायची, 4 पॉइंट पासून पण करायची आहे. त्याआधी आता हे जे हा 1 पॉइंट आहे आणि 1 डॅश पॉइंट आहे. ठीक आहे, हे डिस्टन्स तुम्ही कंपास मध्ये घ्या. ठीक आहे, 1 डॅश हे डिस्टन्स कंपास मध्ये घ्या. मी इथं लिहितो बघा, डिस्टन्स 1 डॅश आणि
सेंटर पॉइंट घ्यायचा आहे तुम्हाला F1. वन डॅश डिस्टन्स कंपास मध्ये घ्या. कंपासचं पॉइंटर F1 या सेंटर पॉइंटवर ठेवा, म्हणजे इथे, आणि इथून त्याच लाईनवर म्हणजे वन डॅशच्याच लाईनवर एक आर्क करा F1 पासून इथे वरती आणि खाली पण एक. ठीक आहे. हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स घेऊन वन डॅश डिस्टन्स कंपास मध्ये घ्या. F वर कंपासचा पॉइंटर ठेवा. तिथपासून याच लाईनवर वन डॅशच्याच लाईनवर एक आर्क वरती इथे आणि एक आर्क खाली इथे. ठीक आहे. त्या पॉइंटला नाव द्या P1. P1 डॅश दिलं तरी हरकत नाही. ठीक आहे. काय केलंय बघा, आपण वन डॅश डिस्टन्स कंपास मध्ये घेतलं. कंपास उचलले आणि ते F वर ठेवून वरती एक आर्क आणि F वर ठेवून खाली एक आर्क त्याच लाईनवर, त्याला नाव दिलं P1 आणि P1. ठीक आहे. सेम प्रोसिजर. आता पुढे काय करायचंय तर 2 जो पॉइंट आहे, पॉइंट 2 मधून पण आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. ह्या लाईनला जिथे टच होतीये तिथे 2 डॅश असं नाव दिलं. ठीक आहे. आता सेकंड टाइम काय करायचंय की 2 डॅश हे डिस्टन्स कंपास मध्ये घ्या. 2 डॅश डिस्टन्स कंपास मध्ये घ्या. कंपासचा पॉइंट F वर ठेवा, F पॉइंट वर, आणि याच लाईनवर वरती एक आर्क आणि खाली एक आर्क. 2 च्या लाईनवर F वर ठेवून वरती एक आर्क, त्याला नाव द्या P2, आणि F पॉइंट वरून जसं वरती केला अगदी तसाच खाली सुद्धा तो असेल P2. ठीक आहे. वन डॅश डिस्टन्स होतं त्यावेळेस F वर ठेवून वनच्याच लाईनवर 2 आर्क मार्क केले, P1 नाव दिलं. 2 डॅश डिस्टन्स कंपास मध्ये घेऊन F वर ठेवून 2 च्याच लाईनवर 2 आर्क मार्क केले, त्याला 2 डॅश असं नाव दिलं. हीच प्रोसेस तुम्हाला 3 आणि 4 च्या बाबतीत करायची. ठीक आहे. म्हणजे 3 पासून एक स्ट्रेट लाईन येईल, आणि 4 पासून एक स्ट्रेट लाईन येईल. 3 ची स्ट्रेट लाईन या लाईनला जिथे टच होती 3 डॅश नाव. 4 ची स्ट्रेट लाईन या लाईनला जिथे टच होती तिथे 4 डॅश असं नाव. आता जसं आपण 2 डॅश डिस्टन्स कंपास मध्ये घेतलं तसंच अगदी 3 डॅश हे डिस्टन्स कंपास मध्ये घ्या. ठीक आहे. आता हे नेमिंग देत असताना बऱ्याच वेळेस काय होतं, हे ओव्हरलॅप होतं, तर मग तुम्ही नंबरिंग थोडस नंतर दिलं तरी पण हरकत नाहीये. ठीक आहे. हे थोडं ऍडजस्ट करा. तर 3 डॅश डिस्टन्स हे कंपास मध्ये घ्या. कंपासचा पॉइंट परत उचलून F1 वर ठेवायचं. प्रत्येक वेळेस F1 हेच तुम्हाला सेंटर पॉइंट घ्यायचा आहे. F1 वर ठेवून इथे एक आर्क आणि त्याच लाईनवर खाली एक आर्क. 3 च्याच लाईनवर 3 डॅश डिस्टन्स घेतलंय ना, मग 3 च्याच लाईनवर F1 पासून आर्क केले, तिथे नाव दिलं P3 आणि नाव दिलं P3. हीच प्रोसेस करा 4 च्या बाबतीत. 4 डॅश डिस्टन्स, परत F1 पॉइंट F1 वर ठेवा, 4 च्याच लाईनवर वरती एक आर्क आणि खाली एक आर्क, P4. आता जो पॅराबोलिक शेप आहे, आपल्याला माहिती आहे की पॅराबोला कसा असतो, तर या टाइप शेप असेल पॅराबोला. ठीक आहे. तो जो पॅराबोलिक शेप आहे आपल्याला व्ही पॉइंट ऍक्सिस वर व्हर्टेक्स पॉइंट जो असतो तो कर्व वरचाच पॉइंट असतो. तर तुम्हाला व्ही P1 P2 P3 P4 हे फ्रेंच कर्वने जॉईन करायचे. त्याचबरोबर व्ही P1 P2 P3 P4 हे देखील फ्रेंच कर्वने जॉईन करायचे. तर फ्रेंच कर्व कसा यूज करायचा याचा व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही आधी बघा, मगच नंतर फ्रेंच कर्व यूज करा. आणि हा जो पोर्शन असेल इथला, म्हणजे ह्या इथला, तोच थोडासा कर्व असेल, नंतर मग पॅराबोला असा ब्रॉड होत जाईल. ठीक आहे. तर मग तुम्ही फ्रेंच कर्व यूज करून हे जॉईन करा, तो असेल पॅराबोलिक शेप, आणि नाव द्यायचं त्याला पॅराबोला असेल. ठीक आहे. तर मी तुम्हाला आता सॅम्पल बेसिसवर फक्त ड्रॉ करून दाखवतो कसा शेप असेल. तुम्ही मात्र फ्रेंच कर्वचा यूज करून ड्रॉ करायचा. ओके. मी आता फक्त दाखवतो. ओके. तर पॅराबोलिक शेप हा आता मी तुम्हाला जॉईन करून दाखवलेला आहे, तो तुम्ही फ्रेंच कर्व यूज करूनच व्ही P1 P2 P3 P4 हे पॉइंट जॉईन करायचे, आणि खालच्या साईडला सुद्धा व्ही P1 P2 P3 P4. कम्प्लीट डायग्राम मध्ये हा जो शेप आहे पॅराबोलिक शेप हाच फक्त डार्क येईल, बाकी सर्व लाईन्स या फेंट असतील, ऍक्सिस लाईन सुद्धा फेंट असेल. ठीक आहे.
आणि तुम्हाला जो काही कर्व असेल त्याला एक एरो करून नाव द्यायचं 2 फेंट लाईनच्या मध्ये. तो इलिप्स आहे की पॅराबोला आहे की हायपरबोला आहे की हेलिक्स आहे, जे काही असेल तो तुम्हाला नाव द्यायचं आहे. ठीक आहे. तर काळजी एक अशी घ्या की एक हे जे नंबरिंग असतात 1 2 3 4 हे बऱ्याच वेळेस ओव्हरलॅप होतात. तर व्हर्टिकल लाईन्स मध्ये ते ओव्हरलॅप व्हायला नको. ठीक आहे, ते साईडला घ्या. नंबरिंग नेमिंग सगळं सुटेबल असायला पाहिजे. आणि तुम्हाला डायमेन्शन तिथं द्यायचे तर आता तुम्ही ते डायमेन्शन देऊ शकता. ठीक आहे. एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की इसेंट्रिसिटी 1 असते पॅराबोलाच्या केसमध्ये, म्हणून मग हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स मग मी सांगितलं होतं हे डिस्टन्स 30 असेल आणि व्ही पर्यंतचं, आणि इथून पुढचं डिस्टन्स 30 असेल, कारण 6 mm टोटल दिलेलं आहे. तर आता तुम्ही डायमेन्शन हे देऊ शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे डायरेक्ट फोकस मेथडने पॅराबोला हा ड्रॉ केलेला आहे. तर आपल्या व्ह्यू पॉईंट बरोबर कनेक्टेड राहा. ग्राफिक्स रिलेटेड एक्झाम होईपर्यंत बरेचसे व्हिडिओ मी युट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.